जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य शासकीय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्याकडेच एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जुलै पेड इन ऑगस्ट पगार पेन्शन सोबत हे 4 मोठे आर्थिक लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत। कोणते ते शासन निर्णय आहेत आणि कोणते ते मोठे 4 आर्थिक लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे, फायदा मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य शासकीय कर्मचारी पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी जुलै पेड इन ऑगस्ट पगारासोबत हे 4 मोठे आर्थिक लाभ अनुज्ञेय असणार आहेत। या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 10 जुलै 2024 रोजी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये 1 जानेवारी 2024 पासून सुधारणा करण्याबाबत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। त्यानुसार महागाई भत्ता 46% वरून 50% करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या 6 महिन्याच्या थकबाकीसह जुलै महिन्यापासून जुलै पेड इन ऑगस्ट महिन्यामध्ये महागाई भत्ता 4% वाढ सोबतच महागाई भत्ता 6 महिन्याची जी थकबाकी आहे ती राज्य शासकीय कर्मचारी पेन्शनधारकांना अनुज्ञेय असणार आहे। त्याचबरोबर 20 जून 2024 रोजी 7व्या वेतन प्रलंबित 5व्या हप्त्यासंदर्भात वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय ऑलरेडी निर्गमित झालेला आहे। पण हा शासन निर्णय विलंबानं निर्गमित झाल्यामुळं बऱ्याच शासकीय कर्मचारी पेन्शनधारकांना 7व्या वेतनाचा प्रलंबित 5वा हप्ता अजूनही देय झालेला नाही। त्यामुळे निश्चितच जुलै पेड इन ऑगस्ट पगारासोबत हा 7व्या वेतनाचा 5वा हप्ता देय असणार आहे। सोबतच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुलैची इन्क्रिमेंट वाढ जी आहे ती देखील लागू असणार आहे। त्यामुळे महागाई भत्ता वाढ, महागाई भत्त्याची थकबाकी, 7व्या वेतनाचा 5वा हप्ता, जुलैची इन्क्रिमेंट वाढ अशा 4 लाभासह जुलै पेड इन ऑगस्ट पगार पेन्शन होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्य शासकीय कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही अतिशय कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब असणार आहे, आनंदाची बाब असणार आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा। धन्यवाद।